वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या उक्तीला साजेसे ठरलेलं मुंबई घाटकोपर विक्रोळी महामार्गावरील ही पिंक ब्लॉसमची झाडं वसंत ऋतूत सर्वांची आकर्षण बनली. मुंबईला लाखो प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना ही गुलाबी फुले गेल्या काही वर्षापासून भुरळ घालत आहेत. एकूणच परदेशात आल्याचा फील या ठिकाणी बघायला मिळतोय. मात्र ही गुलाबी फुलणारी फुले वृक्षप्रेमींना साथ घालतायत. मला वाचवा, मला वाचवा. होय, कारण ही नेमकं मित्रांनो तसंच आहे. नमस्कार मित्रांनो, मी आज ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे मुंबई विक्रोळी घाटकोपर कांजूरमार्ग आणि ठाण्याला जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावर. मी वृक्षप्रेमींचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी इथे आज हा व्हिडिओ करतोय. मित्रांनो, ही जी आपण या वसंत ऋतूत फुलणारी जी झाडं पाहतोय, ज्या झाडांची या ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण आदी परिसरातील सर्व नागरिकांना ज्या झाडांना भुरळ घातलेली आहे ती आहेत पिंक ब्लॉसमची झाडं. आणि ही झाडं पाहण्यासाठी अनेकांची गर्दी या ठिकाणी दर वर्षी होत असते. ही गेली 5 वर्ष झाडं वसंत ऋतूत फुलत असतात आणि या झाडाच्या गर्दीतनं ही झाडं पाहण्यासाठी जेव्हा गर्दी होते तेव्हा ह्या ठिकाणी जेव्हा वृक्षप्रेमी येतात तेव्हा त्यांना परदेशी आल्याचा फील होतो. परंतु हा झाडांना मात्र कत्तल होण्याच्या मार्गावर ही झाडं आहेत. त्याचं कारण असं की MMRDAच्या माध्यमातून या ठिकाणी ठाणे घाटकोपर आनंदनगर हा उन्नत महामार्ग मोठा होत आहे. त्यामुळे एकूण 1655 झाडं या महामार्गावर आहेत. त्यातील 55 झाडं ही पिंक ब्लॉसमची झाडं आहेत आणि ती 55 झाडं तोडली जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भामध्ये ऍडव्होकेट सागर देवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली आहे वृक्षप्रेमींच्या माध्यमातून. तर त्यांचं स्वागत करतो मी सागर देवरे सरांचं की त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी मुंबई हायकोर्टाला विनंती केलेली आहे की ही जी झाडं तोडली जात आहेत त्या झाडांची जाहिरात मोठ्या वर्तमानपत्रामध्ये दिली होती का, ती खरी मोठ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन या संदर्भामध्ये त्या जाहिरातीत 55 झाडं ही पिंक ब्लॉसमची तोडली जाणार आहेत या संदर्भामध्ये ठळक बाब होती का ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि खरं तर मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचं कोणताही असा प्रोजेक्ट होताना निदर्शनं आहेत की कोणताही प्रकल्प होताना झाडं तोडणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे आणि खरंच झाडं तोडणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. आणि या संदर्भातली मुंबई हायकोर्टामध्ये येत्या 27 फेब्रुवारीला या झाडांच्या संदर्भातली याचिका ही दाखल सुनावणी होणार आहे. आपल्या सगळ्या वृक्षप्रेमींचं या संदर्भामध्ये लक्ष लागणार आहे. तर हे आपल्या भारतात आपण असं बघू शकतो की आपण परदेशाचा फील घेऊ शकतो. तर जपान सारखे असे चेरी ब्लॉसमचे झाड या विक्रोळी एरियामध्ये निर्माण झालेले आहेत आणि आमची अशी याचना आहे की या झाडाला असंच ठेवावं आणि पुढे पण इतर ठिकाणी मुंबईमध्ये असे झाडं वावावे आणि असं फील हे करावं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी या प्रकारच्या नॅचरल झाडांना आणि नॅचरल गोष्टींना आपण हार्म देऊ नये, म्हणजे काही तोडू नये, त्याची आम्ही याचना दाखल करतो. जर काही आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल तर या प्रकारच्या झाडांना आपण इतर ठिकाणी पण डेव्हलप करू शकतो आणि याची आम्ही रिक्वेस्ट करतो. नमस्कार, मी ठाण्याहून मुद्दाम ही झाडं हा बघ पिंक ब्लॉसम, हे ऍक्च्युली चेरी ब्लॉसम नाहीये. लोकांना वाटतं चेरी ब्लॉसम आहे, पण जपान मधलं चेरी ब्लॉसम हे मी बघितलेलं. त्याचं नाव थोडं वेगळं आहे, पिंक ब्लॉसम असं म्हणतात, पण आणखी एक वेगळं नाव आहे. तर तुम्हाला गेल्या 10-12 वर्षापासून ही झाडं मी पाहतोय
आणि जे बरेच व्हिडिओ मी बघितले त्यानुसार यावर्षी इथे चांगला बहर आलेला होता. आणि मुंबईकरांचं खरं म्हणजे भाग्य आहे की असा बहर फुलांचा इथे अशा एवढ्या मोठ्या राजमार्गावर बघायला मिळणं. परंतु लाजीरवाणी आणि खेदाची म्हणण्यापेक्षा फारच लाजीरवाणी आणि लज्जास्पद अशी ही गोष्ट आहे की ही झाडं तोडली जाणार आहे. विकास जरूर व्हावा, परंतु जिथे निसर्ग वाचवता येईल तिथे तो वाचवला जावा असं माझं मत आहे. ही झाडं मला वाटतं 12-13 वर्षापूर्वी लावली गेली, त्यासाठी मेहनत केली गेलेली आहे. ती कोणी केली हे महत्वाचं नाही, बहुतेक गोदरेजने केली असावी मेहनत असं वाटतं. ज्याने कोणी केली असेल त्यांचे कष्ट ही झाडं तोडल्यामुळे हे वाया जाणार आहेत, मातीमोल होणार आहेत. तर अजूनही सरकारला मुंबई महापालिका आणि इतर ज्या कोणी यंत्रणा आहेत MMRDA वगैरे वगैरे ही झाडं वाचवून काही विकास करता आला तर जरूर करावा असं माझं मत आहे. धन्यवाद. सौंदर्य ह्या पिंक ब्लॉसममुळे नष्ट होऊ नये आणि पर्यावरणाचा नाश देखील होऊ नये आणि एकूणच प्रशासन जी आपली मनमानी करते ही देखील होऊ नये अशी वृक्षप्रेमींकडनं मी विनंती करतो. आणि हा जो बहर आहे हा असा प्रत्येक ऋतूत फुलत राहावा, अन्यथा हा पिंक ब्लॉसमचा बहर हा शेवटचा असेल एवढं मात्र नक्की. एक पाऊल तुमच्यासाठी.